नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्यांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील नद्यांविषयी माहिती पाहूया। महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत ज्यांनी राज्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक रचनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। या नद्या प्रामुख्याने दोन प्रमुख जलवाहिन्यांमध्ये विभागल्या जातात, पश्चिमेकडे वाहणाऱ्या आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या। अगोदर पाहू पश्चिमी वाहिन्या नद्या। या नद्या सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारांवर उगम पावून अरबी समुद्राला मिळतात। त्यापैकी पहिली नदी म्हणजे गोदावरी नदी, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी। ती नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते आणि पुढे तेलंगणा, आंध्र प्रदेशातून वाहते। ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे। महाराष्ट्रातील नाशिक पासून हिचा उगम होतो। गोदावरी नदी उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक, लांबी सुमारे 1465 किलोमीटर। उपनद्या प्रवरा, मुळा, मंजिरा, पैनगंगा आणि मन्यार। या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते। त्यानंतर कृष्णा नदी महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांमधून उगम पावून पुढे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते। या नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येथे होतो। त्याची लांबी सुमारे 1400 किलोमीटर एवढी आहे। या नदीच्या उपनद्या कोयना, वेण्णा, पंचगंगा, भीमा आणि वारणा या आहेत। या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण भारतातील महत्वाची नदी आहे। भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे। ती पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते। भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो। या नदीची लांबी सुमारे 861 किलोमीटर एवढी आहे। तसेच तिच्या उपनद्या सीना, नीरा, मुळा, मुठा ह्या आहेत। या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे कृष्णा नदीला मिळणारी ही महत्वाची उपनदी आहे। त्यानंतर पूर्व वाहिन्या नद्या। या नद्या महाराष्ट्रातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात। त्यापैकी तापी नदी ही अमरावती जिल्ह्यात उगम पावते आणि ती पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळते। या नदीचा उगम मुलताई, मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। त्याची लांबी 724 किलोमीटर आहे। उपनद्या पूर्णा, वाघूर, गिरणा या आहेत। या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नदी पश्चिमेकडे वाहणारी थोडक्यात नद्यांपैकी एक आहे। नर्मदा नदी महाराष्ट्रातून हिचा थोडक्यात प्रवाह आहे, तरी ती महत्वाची नदी आहे। या नदीचा उगम अमरकंटक, मध्य प्रदेश या ठिकाणी होतो। याची लांबी 1312 किलोमीटर आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातून तिचा प्रवाह फार कमी आहे। त्यानंतर पुढील नदी म्हणजे पंचगंगा नदी। हिचा उगम कोल्हापूर या ठिकाणी होतो। हिच्या उपनद्या दूधगंगा, वेदगंगा, कसारी आणि तुळशी ह्या आहेत। नदीचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर मधील प्राचीन धार्मिक महत्व आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पश्चिम वाहिन्या नद्या आणि पूर्व वाहिन्या नद्या यांविषयी माहिती पाहिली। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।